सिटी न्यूज वसा जनसेवेचा। अतिदुर्गम भागातही आरोग्य सेवा पोहोचून वैद्यकीय सेवेला बळकटी देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे, अशी ग्वाही केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अरुणाचल प्रदेशातील टाटो येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना दिले। भारत चीन सीमेरेषेजवळ असलेल्या टाटो या अतिदुर्गम वस्तीला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील प्रतापरावजी जाधव हे दुसरे मंत्री आहेत। अरुणाचल प्रदेशातील डोंगराळ दरी खोऱ्यात वसलेल्या शिओमी जिल्ह्यातील टाटो येथील नागरिकांना मिळत असलेल्या मूलभूत सेवेचा आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनुसार केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री यांनी नुकतीच टाटो या गावाला भेट दिली। घनदाट अरण्य डोंगरदऱ्यांनी वसलेल्या टाटो गावाला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा पर्याय निवडण्यात आला होता, परंतु उन्हाळ्यातही तेथे पाऊस पडत असल्याने अखेर 8 तास गाडीने प्रवास करून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव टाटो या गावी पोहोचले। गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधेची माहिती वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधून घेतली। त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेतला। तेथील शाळांनाही भेट दिली, ग्रामस्थांसोबत संवाद साधला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारचे ध्येय समाजातील प्रत्येक घटकाला आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे आहे। आरोग्य सेवेला बळकटी देण्याचे काम केंद्र सरकारच्या वतीने केले जात आहे। दर्जेदार वैद्यकीय सुविधा देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचली किंवा नाही याचा आढावा घेण्यासाठी आपण येथे आल्याचेही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले। प्रत्येक गावातील ग्रामस्थांना आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले। टाटो हे गाव भारत चीन सीमेरेषेजवळ असून तेथून चीन फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे। या गावाचा यशस्वी दौरा करून गावातील कृषी, आरोग्य, शिक्षण, रोजगार व इतर केंद्र सरकारच्या योजनेसंदर्भातील माहितीचा अहवाल पंतप्रधान कार्यालयास केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयामार्फत सुपूर्द करण्यात आला आहे।